मी अशोक कोळी, जिल्हाध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमन, अप्रो जिल्हा शाखा सोलापूर। तर शासनाने आमच्यावरती अतिसंख्य पदावर वर्ग करून आम्हाला आमच्यावरती एक प्रकारचा अन्याय चालू केलेला आहे। म्हणजे 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्या कर्मचारी कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नाही आहे, त्यांना अनुकंपाचे लाभ मिळत नाही आणि सेवा समाप्त कर्मचारी यांना 4.2 नुसार सेवेत घेतलेले आहे, परंतु त्यांना वेतनवाढी दिल्या जात नाहीत। काल्पनिक वेतन निश्चिती करून वेतन अदा केले जात नाही आणि त्यांची सेवा 2001 पूर्वीची आहे, परंतु त्यांचा जातीचा दावा प्रलंबित होता। 21 डिसेंबर 2019 नंतर त्यांचे दावे अवैध केले। त्यांना शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2024 प्रमाणे लाभ मिळावे। राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्था यातील उर्वरित सेवा समाप्त शिक्षक कर्मचारी यांना शासन आदेश 21 डिसेंबर 2019 मध्ये 4.2 नुसार द नमुन्यात आदेश देऊन त्यांना सेवेत घेण्यात यावेत आणि शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 अन्वये सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांची 4/24 मधील सेवा लाभाच्या तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळावा। तसेच 4 ऑक्टोबर 2024 प्रमाणे सर्व लाभ मिळावेत। शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करणारे सामान्य प्रशासन विभागाचे 18 सप्टेंबर 2005चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे। अशा प्रकारचे आमच्या अनेक प्रकारच्या मागण्या आहेत। वारंवार आम्ही आंदोलन करतो, निदर्शने करतो, परंतु शासनाने आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो लवकरात लवकर सोडवून आम्हाला एक प्रकारचा न्याय मिळावा। जर न्याय लवकर मिळत नसेल तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल।